हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. वैद्य हा सर्व काही जाणणारा, विद्या, शास्त्रे, कला यांचा ज्ञाता, चिकित्सक. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात भगवंत म्हणतात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञाने ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. या श्लोकाचे भाषांतर करताना पूजनीय विनोबा म्हणतात, सेवा करूनी ते जाण नम्र भावे पुसूनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ. मानवी जीवनातील एकमेव जाणून घ्यायची गोष्ट म्हणजे आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञानाव्यतिरिक्त जे ज्ञान त्याला अज्ञान म्हणून भगवंत संबोधतात. ज्ञानसागर, ऊर्जासागर हा वास्तवात निर्गुण निराकार आहे. मग त्याला जाणून घेऊन आपणही त्या ऊर्जेचा अंश आहोत, आनंदरूप आहोत. हे कसे जाणून घ्यायचे? तर त्याला एकच उपाय म्हणजे संत सज्जनांचे भगवंताच्या सगुण साकार रूपाचे पाय धरायचे, त्यांच्याजवळ नम्र भावाने जायचे, त्यांची सेवा करायची, त्यांच्या उपदेशानुसार आचरण करायचे. आचरण करीत असताना अडचणी येतील, काही प्रश्न उद्भवतील, श्रद्धा डळमळीत होईल, शंकेखोर मन आपण हा निवडलेला मार्ग चुकीचा तर नाही ना असे म्हणेल. पण या सर्व गोष्टी गृहीत धरून वारंवार सत्संगाला जाऊन नम्र भावाने आपल्या सद्गुरूंना आपल्या मनात उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन केले पाहिजे. हे वेळोवेळी करणे आवश्यक आहे. जशी आपण तांब्या पितळेची भांडी रोज घासून लखलखीत ठेवतो, त्याप्रमाणेच मनावर उमटलेल्या शंका कुशंकाचे डाग हे गुरुबोधाद्वारे घासून मन शुद्ध करणे ही जरूर आहे. आपल्या मनात शंका येतात, श्रद्धा डळमळीत होते. याचे कारण चित्त शुद्ध नसते. आपण फक्त कर्म करतो, कर्मयोग आचरत नाही. करता करविता फक्त आणि फक्त भगवंतच आहे हे जाणून घेत नाही. मग शंका कुशंकांचे मोहोळ उठणारच. नेमकी उपासनेची कुठली पद्धत आचरावी, ध्यान करावे की नामस्मरण करावे, या बाबतीत निश्चय होण्यातच निम्मे आयुष्य संपून जाते आणि उरते ती असह्य अशी पोकळी. भगवंताचे हे नाम आपल्याला वेळेत जागे करून सुपंथ आचरायला सांगत आहे, तेव्हा उशीर कशाला? शुभस्य शीघ्रम. हरिओम.